नमस्कार मित्रांनो, कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आले, तर ती म्हणजेचा काजूचा मोहला। काय ठिकाणी हे का माहुला पण म्हणतात, तुमच्याकडे हे काय म्हणतात तर कमेंट करून नक्की सांगा। तर ह्यो पदार्थ कोकणातील ओल्या काजूगर आणि गुळापासून बनवलो जाता। ह्यो एक पारंपरिक गोड आणि पौष्टिक पदार्थ असा आणि ह्यो पदार्थ प्रामुख्याने रब्बी हंगामात बनवलो जाता। तर चला काजूचं मोहलं कसं बनवतात तो तुमका आज दाखवते। तर पहिले आम्ही ताजे हिरवे काजी काढून घेते। होय बघा, काजी काढून झाल्यात। आता हे मी काजी कापून काढून घेतले। तर होय बघा, मी काजूचे गर सगळे काढून घेतले। आता हे गरम कोमट पाण्यात टाकायचे आणि ह्याची सालं काढून घ्यायची। तर होय बघा, मी ताजा ओला किसलेला खोबरा घेतलाय। आता त्याच्यात मी किसलेलो गूळ टाकून घेते। गूळ तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतास। हे बघा, गूळ टाकून झालं। आता हे खोबरा आणि गूळ हाताने चांगला मिक्स करून घ्यायचा। हे बघा, मी चांगला हाताने मिक्स करून घेतलंय। आता मी चुलीवर कढई ठेवलंय, त्याच्यात मी 1 चमचो तूप टाकून घेतोय आणि तूप चांगला गरम झाला का त्याच्यात आपण ह्या गूळ आणि खोबरा मिक्स केलेला तर टाकून घेऊया। आता ह्या चांगला मिक्स करून घेऊया। लक्षात ठेवा, जर तुम्ही गॅसवर बनवत असाल तर गॅस मीडियम ठेवायची आणि मगच करायचा। आता ह्याच्यात मी मस्त असे हिरवेगार ताजे काजूचे गर टाकून घेते। तर हे काजूचे गर टाकून झाले। आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया। 5 ते 7 मिनिटं हे मिक्स करून घ्यायचं। जर जास्त वेळ तुम्ही मिक्स केला तर हे गूळ कडक होऊ शकता। तर हे बघा, 5 ते 7 मिनिटं झाली आहेत। आता त्याच्यात मी मस्त अशी वेलची पूड टाकते। तुम्ही याच्यात थोडासा जायफळ किसून टाकलं तरी चालेल। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। होय बघा, तयार असा आपला ओल्या काजूगरांचा मोहला। तर ह्या मोहला तुमका कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि ह्यो काजूचं मोहलं एकदा नक्की करून बघा, खाऊ एकदम सुंदरच लागतं। आणि जर ह्यो व्हिडिओ तुमका आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।